कृष्णा चव्हाणचं 10K सेलिब्रेशन तर एवढं जोरात झालं होतं की मी आज डायरेक्ट 12 वाजता उठली होती. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. उठल्या बघितलं तर आमच्या घरचे 3 मेंबर आपल्या पिंपळगाव बसवंतमध्ये नगर परिषदचं इलेक्शन होतं, तिथे वोट सुद्धा करून आले होते. आमच्या मम्मीच्या पायाला थोडं फ्रॅक्चर झालंय, तरी पण ती वोट करायला गेली होती, कारण वोट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या करून आली होती. आता बाहेर बसली होती. आमच्या शेजारच्या काकू सुद्धा खूप दिवसांनी पुण्याहून इकडे आल्या होत्या, म्हणजे वोटिंग साठी आल्या होत्या. त्या सध्या सुट्ट्या आहे तर लाईफ तर एकदम रिलॅक्स चालू आहे. आज आमची दीदी सुद्धा घरी आलेली होती वोटिंग साठी. आता आम्ही चाललो होतो श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तो खूप प्रसन्न वाटत होतं. आणि सध्या सप्ताह चालू असल्यामुळे आपल्या पिंपळगाव बसवंतच्या केंद्रामध्ये जवळजवळ 350 लोक आपल्या पारायणाला बसलेले होते. आपल्या या पिंपळगाव बसवंतच्या केंद्रामध्ये कोण कोण पारायणाला बसले नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. महाराजांचं दर्शन घेऊन घरी आले आणि खूप थंडी होती म्हणून मस्त यांनी शेकोटी केली होती. बाहेर शेकत बसलो होतो. इथे एकाला सुद्धा नीट लाकडं पेटवता येत नव्हते, कसं तरी पेटलो होतं आणि ते सगळेजण मस्त बसले होते. सुट्ट्या आहे म्हणून खूप चिल होतं, पण 4th सेमिस्टर चालू झाल्यावर काय होणार आहे काय माहिती. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. आजसाठी बाय बाय.